मॅक्झिमम क्वांटिटीत बाय केल्यामुळं तुमचं जे रिअल कॅपिटल हे कमी असतं, मग त्याच्यात होणारा लॉस हा मोठा असतो आणि होणारा प्रॉफिट हा सुद्धा मोठा असतो, पण त्याच्यात रिस्क असती हे फिक्स. मग नक्की तरीसुद्धा फ्युचर ऑप्शनमध्ये कमी पैशामध्ये जास्त पैसे मिळण्याचे चान्सेस असले तरी लोक लॉस का होतात, तर त्याच्यामध्ये काय फिक्स रिझन्स आहेत. मग ते फिक्स रिझन म्हणजे काय असणं, मग आता जरी फ्युचर अँड ऑप्शनमध्ये कमी पैशात तुम्हाला जास्त पैसे मिळवण्याचा चान्स असला तरीसुद्धा 90% ट्रेडर फेल काय आहेत, तर फर्स्ट पॉईंट ओव्हर लिव्हरेज, म्हणजे त्याला जास्त प्रमाणात लिव्हरेज भेटतं. लिव्हरेज भेटल्यामुळे माणसाला किती पोझिशन घ्यावी याचा अंदाज राहत नाही, कारण आपल्याला वाटतं आपल्याकडे भरपूर सारे अमाऊंट अजून पेंडिंग आहे. मग त्यामुळे आपल्याला एखादी छोटी मूव जरी झाली, त्या छोटी मूवमध्ये पण जास्त लॉस होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे जितकं कमी लिव्हरेज तुम्ही वापरशाल तितकं तुमच्यासाठी बेटर राहील. एक हा फर्स्ट पॉईंट. दुसरा, नो स्टॉप लॉस. स्टॉप लॉस आपल्यात मी पहिल्यापासून सांगत आलो का स्टॉप लॉस हा प्रत्येकजण लावत नाही, पण जर तुम्ही स्टॉप लॉस लावला नाही तर काय होतं, तुमचं एक छोटे कॅपिटल जाणार असतं, म्हणजे तुमची करंगली कटली जाणार असती, त्याच्याऐवजी पंजा कटतो, हात कटतो किंवा तुमची पूर्ण बॉडीज कट केली जाते. लॅक ऑफ टेस्टेड स्ट्रॅटर्जीज, म्हणजे आपण काय करतो, स्ट्रॅटर्जी टेस्ट न करताच काहीतरी अंदाज घेतो आणि त्याच्यावरती एंट्री करतो, मग त्याने तुमचा लॉस होतो.